मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 2 तासात 2 भीषण अपघात, 3 जण दगावले. पहिल्या अपघातात 4 वाहनांची धडक तर दुसऱ्या अपघातात 3 ट्रक चक्काचूर. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सायंकाळी 2 वेगवेगळ्या अपघातात 3घांचा अंत झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. बोरघाटातील खोपोली मिसिंग लिंक जवळील परिसरात मुंबईकडे येणाऱ्या दिशेने हे अपघात घडले. 2 तासात घडलेल्या या 2 अपघातांमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती, तर मिसिंग लिंक परिसरात अतिशय धीम्या गतीने वाहतूक सुरू होती. पहिला अपघात 4 वाहने एकमेकांना धडकल्याने झाला. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी बसने समोरील 3 वाहनांना जोरदार धडक दिली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही, मात्र 4 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातानंतर मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. यातील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करेपर्यंतच महामार्गावर दुसरा अपघात झाला. दुसऱ्या अपघातात 3 ट्रक एकमेकांना धडकले. तीव्र उतारावर वेगाने येणाऱ्या ट्रकने समोरून जात असलेल्या 2 ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की मधल्या ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर ट्रकमधील रंगसदृश केमिकल्स संपूर्ण महामार्गावर पसरले होते. या अपघातात 3 जणांचा जागीच अंत झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रकमधील रंगाचे डबे आणि अन्य साहित्य रस्त्यावर विखुरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती आणि घाट परिसरात 4 ते 5 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, हेल्प फाउंडेशनची टीम तसेच IRB यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकाने जखमींना MGM रुग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रात्री उशिरा वाहतूक पूर्ववत करण्यात आली. वादळवारा लाईव्हसाठी दत्तात्रय शेडगे, खोपोली. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.